नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टी टाइम मध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात आधी हेडलाईन्स. मुंबईनंतर जाऊया जळगावात. जळगावच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन या मुलांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांबरोबर केलं. जळगावच्या सावखेड्यात मातोश्री वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमाला जळगावच्या उज्ज्वल शाळेतल्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यामुळे या निराधार वृद्धांनाही अतिशय आनंद झाला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करून एक प्रकारे या मुलांनी एक अनोखा संदेश दिलाय. आणि आता आमच्या रिपोर्टर साधनाकडे जाऊया. तिकडे पनवेल मधल्या शांतीवनातल्या आधार घर विश्राम वृद्धाश्रमात इकडे आहे, तिथेही व्हॅलेंटाईन डे साजरा होतोय. साधना, आपण जळगावच्या मुलांचा उत्साह बघितला, त्यांचा एक अभिनव उपक्रम बघितला. इथे नेमका कसा सेलिब्रेट होतोय? रेणुका, आपण बघितलं सकाळपासून मुला मुलींनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळे गिफ्ट देऊन, कार्ड देऊन वगैरे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलेला आहे. पण आपल्या आजी आजोबांसाठी आपली नातवंड ही दुधावरची साय असते आणि नातवंडांनाही त्यांचे आजी आजोबा म्हणजे एकदम प्रिय व्यक्ती असे असतात. आणि याच आजी आजोबांसाठी वी कनेक्ट या ग्रुपतर्फे व्हॅलेंटाईन डेचं स्पेशल सेलिब्रेशन ठेवून दिलेलं आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजे नुसतं मित्रमैत्रिणींबरोबर मजा करणं किंवा त्यांच्याबरोबरच सेलिब्रेट करणं असं नाही, तर आजी आजोबांबरोबर ह्या आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर सेलिब्रेट करणं. आणि म्हणूनच वी कनेक्ट इकडे शांतीवनात आलेला आहे. आपल्या इथे बरोबर वी कनेक्टनी त्यांच्यासोबत स्वर मित्र म्हणून नावाची संस्था आहे, त्या संस्थेतर्फे एक गाण्याचा सुंदर कार्यक्रमही ठेवून दिलेला आहे. आपण बघू शकतो माझ्या मागे हा गाण्यांचा कार्यक्रम इथे सुरू झालेला आहे आणि सगळे आजी आजोबा फार छान एन्जॉय करत आहेत. हे आजी आजोबा आहेत, त्यांना फारसं फिरता वगैरे येत नाही, डिपेंडंट आहेत ते लोक, पण त्यांना या कार्यक्रमाचा, ह्या गाण्यांचा वगैरे अतिशय आनंद घेतात. आपण इथल्या आजी आजोबांशी पण गप्पा मारूया की त्यांच्या वेळेस व्हॅलेंटाईन डे काही नव्हतं, मग त्यावेळेला ते त्यांचे फिलिंग्स कसे सेलिब्रेट करतात. इथे माझ्याबरोबर एक इथे आजोबा आहेत, आपण त्यांना विचारूयात. आजोबा, तुम्ही तुमच्या तरुणपणामध्ये तुम्हाला कोण आवडलेलं होतं का? तुम्ही आवडलेले होता. तुमच्या तरुणपणात कोण आवडलं होतं तुम्हाला? आम्हाला हे होते ना, हे भेटले होते टीव्हीवर. अच्छा, बरं. म्हणजे टीव्हीवरचे नायक नाही का तुम्हाला आवडत होतं? बरं, आता इथे अजूनही बऱ्याचशा काही आजी लोक आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा करूयात, त्यांना विचारूयात आपण जरा काही. आजी, तुमच्या वेळेला तुम्हाला असं कोण आवडायचं का स्पेशली तुमच्या तरुणपणामध्ये? तुम्हाला हिरो म्हणा किंवा शाळेमध्ये किंवा संगीत नाटक आवडायची. आता त्यांनी ह्याची सांगितली ना, मत्स्यगंधा, ते मी 4 वेळा पाहिलंय. बरं, मग त्याच्यातला नायक तुम्हाला आवडायचा का? असं काही होतं का? असं काही नव्हतं. बरं, तुमची संगीताची आवड होती, तर तुम्ही संगीतातच आनंद मानत होता. ओके, ते अजून बघूयात आपण. अजून तुम्हाला कोणी असं वाटलेलं का आवडीचं वगैरे, असं काही जाणवलेलं होतं का तुमच्या तरुण वयामध्ये? तुम्हाला कोण असं आवडायचं का, म्हणजे जसं सिनेमातला हिरो आपण? मी सांगू? हिंदी? मराठीत सांगा. कोण? मराठीत रमेश देव. रमेश देव. मग त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की त्याच्याशी जाऊन आपण बोलावं का? असं वाटलेलं. मग कधी भेटायची संधी मिळाली का तुम्हाला? नाही मिळाली. जर भेटले असते रमेश देव तुम्हाला, तर तुम्ही काय केलं असतं? जरा सर्व प्रश्न विचारून त्यांना मी गायब केलं असतं. आता बघितलं आपण की म्हणजे आत्ताच्या पिढीप्रमाणेच आजी आजोबांनाही त्यांच्या पिढीतले नायक नायिका हे आवडतच होते आणि त्यांनाही ह्या विचारे आजींशी आपण बोललो त्याप्रमाणे त्यांना जाऊन ते आवडतं असं सांगितलं असतं. रेणुका, साधना, खूप छान माहिती दिलीस तिकडे आणि त्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांकडून खूप छान शुभेच्छा दे आणि थँक्यू सो मच तिकडचा एक वेगळा मूड टिपल्याबद्दल. अशाच बातम्या आम्ही पुन्हा घेऊन येतोय, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.